Hello friends, welcome back to English Fluent English Learning at Next Level. Dr. Javed Khan, welcome you all to my YouTube channel. If you haven't subscribed the channel, please subscribe the channel and hit the bell icon to get the latest video notifications. Friends, our today's topic is The World is Mine. It is written by Joy Lovelet Crawford. It is actually a poem which is from standard 10th SSC. The subject is English and our board is Maharashtra State Board. Today we are going to learn this poem, The World is Mine. याचा मराठीमध्ये अर्थ होतो हे जग माझं आहे. When we talk about something that is mine, actually we love that particular thing. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःची आहे असं म्हणतो त्यावेळेला आपण त्यावर प्रेम करतो. त्याच पद्धतीने द वर्ल्ड इज माइन म्हणजे हे जग माझं आहे. जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळेला आपण या जगावर सुद्धा प्रेम करत असतो. खूप सुंदर अशी पोएम आज आपण शिकायला जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पासून. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पासून सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला विचारलेलं आहे फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग टर्न बाय टर्न. आपल्याला ग्रुप तयार करायला सांगितलेले आहेत आणि टर्न बाय टर्न म्हणजे हे जे काही प्रश्न दिलेले आहेत हे आपल्या मित्रांसोबत आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पहिला प्रश्न विचारलेला आहे व्हॉट डू यू ऑफन कंप्लेन टू युअर पेरेंट्स ऑर एल्डर्स अबाउट. तुम्ही ऑफन म्हणजे नेहमी, कंप्लेन म्हणजे तक्रार करणे, पेरेंट्स किंवा एल्डर्स म्हणजे आपले पालक. आपल्या पालकांना आपण नेहमी कशासंबंधी तक्रार करतो. इथे कंप्लेन हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कंप्लेंट जर जो शब्द असतो म्हणजे टी जर याला लावला शेवटी तर तो कंप्लेंट म्हणजे तक्रार होऊन जाते आणि कंप्लेन हा जो शब्द आहे या वर्ब म्हणून अशी स्पेलिंग असते नेहमी लक्षात घ्या. सो व्हॉट डू वी कंप्लेन. आपण नेहमी कशाची कंप्लेंट किंवा तक्रार करत असतो आपल्या पालकांजवळ. तर आपण कोणती कंप्लेंट करतो. आय ऑफन कंप्लेन टू पेरेंट्स अबाउट द थिंग्स दॅट आय डोंट हॅव. आपण त्या गोष्टींची कंप्लेंट करतो आपल्या पालकांजवळ ज्या आपल्याजवळ नाही. द थिंग्स दॅट आय डोंट हॅव, ज्या गोष्टी आपल्याजवळ नाही त्यांची. ओके, की माझ्याजवळ हे नाही आहे, ते नाही आहे, मला हे आणून द्या, ते आणून द्या, या पद्धतीने जे काही असतील ते. दुसरा प्रश्न बघूया. नेम सम ऑफ द थिंग्स यू हॅव इन युअर पोझेशन विच युअर यंगर ब्रदर ऑर सिस्टर डज नॉट हॅव. अशा काही गोष्टींची यादी तुम्हाला सांगायची आहे. दॅट यू हॅव इन युअर पोझेशन. पोझेशन म्हणजे तुमच्याजवळ, तुमची मालकी असणे. तुमची स्वतःच्या काही गोष्टी ज्या तुमच्याजवळ आहेत. विच युअर यंगर ब्रदर ऑर सिस्टर डज नॉट हॅव. तुमची लहान भाऊ किंवा बहीण यांच्याजवळ जे नाही आहे पण तुमच्याजवळ आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत. याचं उत्तर बघूया. आय हॅव माय ओन बायसिकल, मोबाईल फोन और क्रिकेट किट बट माय ब्रदर डज नॉट हॅव. आता इथे जर सिस्टर असेल तर सिस्टरजवळ ज्या गोष्टी नसतील त्या तुम्ही इथे लिहू शकतात. ज्या तुमच्याजवळ आहेत पण तुमच्या भावंडांजवळ नाही आहे, लहान भावंडांजवळ नाही आहे, त्या इथे लिहायच्या आहेत बघा. सो दिस इज जस्ट एन एक्झाम्पल. हिअर यू कॅन मेक युअर डिफरंट लिस्ट. यू कॅन टेक द हेल्प ऑफ दिस लिस्ट ऑल्सो. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. नेम वन थिंग ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पजेस मोस्ट ऑफ ऑल. क्रेविंग टू पजेस. क्रेविंग टू पजेस म्हणजे ज्याची तुम्हाला खूप स्ट्रॉंग विश आहे. स्ट्रॉंग विश, क्रेविंग म्हणजे स्ट्रॉंग विश. अतिशय तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट माझ्याजवळ असलीच पाहिजे. तर अशी कोणती गोष्ट जी आत्ता तुम्हाला हवीशी वाटत आहे. तर याचं उत्तर आहे आय स्ट्रॉंगली विश टू हॅव माय ओन लॅपटॉप. माझं स्वतःचा लॅपटॉप माझ्याजवळ असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कोणाला मोबाईल फोन असा लागत असेल, कोणाला वाटत असेल आय स्ट्रॉंगली विश टू हॅव माय ओन बाईक, आय स्ट्रॉंगली विश टू हॅव माय ओन बायसिकल, आय स्ट्रॉंगली विश टू हॅव माय ओन मोबाईल फोन, स्मार्टफोन वगैरे जे काही असेल तुम्ही इथे लिहू शकता. सो दिस इज हाऊ यू हॅव टू राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण वॉर्मिंग अपच्या. तो आहे रीड द ट्रान्सलेटेड अरेबिक प्रोवर्ब गिवन बिलो अँड डिस्कस व्हॉट इट मीन्स टू कन्वे. खाली एक अरेबिक प्रोवर्ब आहे. प्रोवर्ब म्हणजे म्हण. ट्रान्सलेटेड आहे ॲक्च्युली ही. ओरिजिनल ही अरेबिकमध्ये आहे. याचं भाषांतर केलेलं आहे आणि याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. या म्हणीबद्दल तुम्हाला काय वाटतं. काय म्हण आहे ते बघा. आय कंप्लेंट दॅट आय हॅड नो शूज अंटिल आय मेट अ मॅन हू हॅड नो फीट. आय कंप्लेंट म्हणजे मी तक्रार करतो दॅट आय हॅड नो शूज, की माझ्याजवळ बुटं नाहीत. अंटिल आय मेट अ मॅन हू हॅड नो फीट. मी ही तक्रार केव्हापर्यंत करतो. जोपर्यंत, अंटिल म्हणजे जोपर्यंत
जोपर्यंत मी एखादा पाय नसलेल्या व्यक्तीला भेटत नाही तोपर्यंत मी ही कंप्लेंट करत राहतो की माझ्याजवळ शूज नाही आहे. याचा अर्थ आपण बघून घेऊया काय आहे. द ट्रान्सलेटेड प्रोवर्ब्स कन्वेज अ व्हेरी डीप मीनिंग अबाउट अवर अनसॅटिस्फाईड डिझायर्स. हे जी ट्रान्सलेटेड प्रोवर्ब आहे ही कोणता मीनिंग कन्वे करते आपल्याला सांगते. डीप मीनिंग अबाउट अवर अनसॅटिस्फाईड डिझायर्स. अनसॅटिस्फाईड म्हणजे कधीही न भरता असमाधानी जेव्हा आपण असतो, आणि डिझायर्स म्हणजे इच्छा, कधीही न समाधान प्राप्त होणाऱ्या अशा इच्छा आपल्या आहेत, त्याबद्दल ही म्हण आपल्याला सांगते. वी आर ऑलवेज अनहॅपी अँड कंप्लेन फॉर द थिंग्स दॅट वी डू नॉट हॅव. आपण नेहमी अनहॅपी असतो, नाराज असतो गोष्टींवर, आणि कंप्लेन करत राहतो, तक्रार करत राहतो की माझ्याजवळ हे नाही आहे किंवा ते नाही आहे. जसे यामध्ये शूजबद्दल हा व्यक्ती कंप्लेन करत आहे की माझ्याजवळ बुटं नाहीत. आय कंप्लेन दॅट आय डोंट हॅव शूज बट वेन आय सॉ अ मॅन हू हॅड नो फीट आय स्टॉप्ड कंप्लेनिंग. मी आधी बुटांसंबंधी तक्रार करत होतो, परंतु ज्यावेळेला मी एक व्यक्ती बघितला की ज्याला पायच नाही, की जो बुटंसुद्धा घालू शकत नाही, किमान देवाने मला पायसुद्धा दिलेले आहेत, तर मी याला थँकफुल असलो पाहिजे, मी याचा आभार मानला पाहिजे देवाकडे, तर किमान माझ्याकडे पाय तरी आहेत याचे मी आभार मानतो, म्हणून मी आता कंप्लेंट करणं बंद करतो. आय थँक गॉड इन्स्टेड दॅट ॲटलिस्ट ही हॅज गिवन मी लेग्स फॉर वॉकिंग. देवाने किमान मला पाय दिलेले आहेत चालण्यासाठी, याबद्दल मी देवाचा आभारी आहे, परमेश्वराचा आभारी आहे, असं मला वाटतं. दिस इज हाऊ द मीनिंग कॅन बी कन्व्हेड. आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. रीड द पोएम बिलो. एक खाली कविता दिलेली आहे. अँड फिल इन द गॅप्स चूजिंग द ॲप्रोप्रिएट वर्ड्स. आणि आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत बघा, ते आपल्याला इथे रिकाम्या जागांमध्ये टाकायचे आहेत टू मेक इट मिनिंगफुल. आणि ही कविता मिनिंगफुल बनवायची. ऑल्सो सजेस्ट अ टायटल ऑफ युअर ओन. आणि याला तुमचं स्वतःचं टायटलसुद्धा तुम्ही देऊ शकता ह्या कवितेला. आधी आपण याचं जे काही आहे हे रिकाम्या जागा भरून घेऊया. इथे आवर्स दिलेलं आहे म्हणजे तास, फॉल म्हणजे पडणे, फ्लॉवर्स म्हणजे फुलं माहीत आहेत तुम्हाला, ॲट ऑल म्हणजे कधीच नाही, बर्थडे तुम्हाला माहीतच आहे, इयर्स माहीत आहे, टीयर्स म्हणजे अश्रू, शॅडोज म्हणजे सावली. बघूयात याचं काय आहे. काउंट युअर गार्डन्स बाय द फ्लॉवर्स. गार्डनमध्ये काय असतील? फ्लॉवर्स, म्हणून फ्लॉवर्स. नेवर बाय द लीव्स दॅट फॉल. काउंट युअर डेज बाय गोल्डन आवर्स. डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल. अशा पद्धतीने ही कविताचं पहिले कडवं आपण कंप्लीट करायचं आहे. अर्थ काय होतो कवितेचा? काउंट युअर गार्डन बाय द फ्लॉवर्स. आपलं गार्डन असेल, आपला जो बगीचा आहे, याचं मोजमाप जर आपल्याला करायचं असेल की तो चांगला आहे किंवा कसा, तर हे कशावरून मोजमाप करायचं आहे? बाय द फ्लॉवर्स. तिथे किती फुलं आहेत लागलेले आपल्या गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये, त्याने आपल्या गार्डनची शोभा, तो चांगला आहे किंवा नाही ते शोधा. नेवर बाय द लीव्स दॅट फॉल. परंतु जे पानं खाली गळून पडलेली आहेत त्याच्यावरून तुम्ही ते ठरवू नका की तुमचं गार्डन चांगलं आहे किंवा कसं. म्हणजे आपला बगीचा जर चांगला असेल तर त्याच्यामध्ये भरपूर फुलं वगैरे लागलेली आहेत, आपण त्याकडे लक्ष न देता खाली जी काय फुलं खाली पडलेली असतील किंवा पानं खाली पडलेली असतील तर त्याबद्दल आपण विचार करत बसतो. तर असं करता कामा नये. काउंट युअर डेज बाय गोल्डन आवर्स. डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल. आपले जे काही दिवस आहेत जीवनातले, हे गोल्डन आवर्स जे आहेत, म्हणजे आपले सुवर्ण क्षण आपल्या जीवनामध्ये जे येतात त्यांनी आपलं जीवन काय आहे ते काउंट करा. डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल. क्लाउड्स म्हणजे डिफिकल्टीज. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या डिफिकल्टीजबद्दल किंवा वाईट दिवसांबद्दल विचार करत बसू नका. तर तुमचं जीवन चांगलं कसं घडतं, त्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडलेल्या असतील त्याने तुमचं जीवन चांगलं आहे किंवा वाईट हे ठरवा, असं सांगितलेलं आहे. काउंट युअर नाईट्स बाय स्टार्स नॉट शॅडोज. तुमचं जे रात्र आहे ती कशाने काउंट करा? नाईट बाय स्टार्स. तारे किती लुकलुकत आहेत ते बघा, नॉट शॅडोज. सावल्या किती पडलेल्या आहेत खाली त्याचा विचार करू नका. म्हणजे चकाकणारे जे काही तारे आहेत त्यांच्याबद्दल विचार करा, तर त्या अंधाराबद्दल विचार करू नका. काउंट युअर लाईफ विथ स्माइल्स नॉट टीयर्स. आणि तुमचं जीवन चांगलं आहे किंवा वाईट हे कशाने ठरवा? आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या स्माइल्स म्हणजे आनंददायी घटना ज्या घडलेल्या आहेत त्याने ठरवा. नॉट टीयर्स. किती दुःख भेटलं याने ठरवू नका ते चांगलं आहे किंवा कसं. नेहमी आपल्या मनामध्ये ते लक्षात ठेवा तुम्ही की आपण चांगल्या गोष्टी विसरून जातो आणि वाईट गोष्टी आपल्या नेहमी मनाशी धरून ठेवतो. तर असं करता कामा नये. अँड विथ जॉय ऑन एव्हरी बर्थडे
काउंट युअर एज बाय फ्रेंड्स नॉट इयर्स. किती छान कविता आहे की. अँड विथ जॉय ऑन एव्हरी बर्थडे, आणि प्रत्येक वाढदिवशी आनंदाने काउंट युअर एज, तुमचं जे काही जीवन आहे, वय आहे, हे कशाने काउंट करायचं आहे? बाय फ्रेंड्स नॉट इयर्स. मी किती वर्षाचा झालो हे विचार न करता मी किती मित्र कमवले याने ते ठरवा की तुम्ही किती मोठे झाला आहात म्हणून. म्हणजे यू शुड काउंट युअर फ्रेंड्स. ॲक्च्युली यू शुड ॲड फ्रेंड्स, न्यू पीपल इन युअर लाईफ एव्हरी इयर. यू शुड नॉट थिंक अबाउट द इयर्स. we always think about that I am 15 years old, I am 16 years old right now, but this does not matter actually. What matters? People matters in our life actually. How many people we gathered around us, how many people love us, that is very important in our life. This is how this poem tells us about. Okay, you can give any title to it, happiness forever असं सुद्धा तुम्ही टायटल देऊ शकता. ओके, काउंट युअर डेज विथ स्माईल असं सुद्धा देऊ शकता. ओके, स्माईल असं सुद्धा टायटल देऊ शकता. यू कॅन गिव्ह एनी टायटल टू दिस पोएम ॲक्च्युली. ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज सेकंड. फिल इन द टेबल इन युअर ओन, ऑन युअर ओन. हा टेबल भरायचा आपल्याला. व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली हॅप्पी, कोणत्या गोष्टी मला आनंदी बनवतात. अँड व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली सॅड, आणि कोणत्या गोष्टी मला दुःख देतात. तर इथे दिलेलं आहे बघा. पहिली, इफ समवन ॲप्रिशिएट्स मी, एखादी व्यक्ती जर ॲप्रिशिएट्स म्हणजे स्तुती करणे, माझी स्तुती करत असेल तर मला खूप आनंद होतो. एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत, हॅपी म्हणजे आनंदी. वेन आय गेट गुड मार्क्स, चांगले मार्क्स भेटले तर मी हॅपी होतो. गोईंग फॉर मी पिक्चरला वगैरे जायचं असेल तर मी खूप आनंदी होतो. वेन आय गेट गिफ्ट फ्रॉम अदर्स, दुसऱ्यांकडून मला गिफ्ट भेटले तर मला खूप आनंद होतो. वेन माय पॅरेंट्स बाय न्यू थिंग्स फॉर मी, माझे आईवडील ज्यावेळेला माझ्यासाठी नवीन वस्तू विकत घेतात तेव्हा मी खूप आनंदित होतो. तुम्ही तुमची लिस्ट बनवू शकतात वेगवेगळ्या पद्धतीने. ओके, व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली सॅड, मला दुःख केव्हा होतं? इफ समवन टीजेस मी, एखादा मला चिडवत असेल तर. इफ माय फादर डझंट बाय व्हॉट आय लाईक, माझे आई वडील जे मला विकत घेऊन देत नाहीत जी गोष्ट मला आवडते तेव्हा मला दुःख होतं. वेन समवन स्कोल्ड्स मी, एखादा मला रागवतो त्यावेळेला मला खूप दुःख होते. चौथा आहे, वेन माय ब्रदर शेअर्स थिंग्स विथ मी, माझ्या वस्तू माझ्या भावाला द्याव्या लागतात किंवा सिस्टरला द्याव्या लागतात त्यावेळेला मला दुःख होतं. कधी कधी होत असेल. वेन आय मिस माय फ्रेंड्स, आणि माझ्या मित्रांना ज्यावेळेला मी मिस करतो, ते दूर असतात माझ्यापासून, त्यावेळेला मला खूप दुःख होतं. ऑल दीज आर जस्ट एक्झाम्पल्स. यू कॅन राईट युअर ओन थिंग्स ऑल्सो. व्हॉट मेक्स यू सॅड और व्हॉट मेक्स यू हॅपी, यू कॅन मेक युअर ओन लिस्ट ऑल्सो. लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. मेक द वर्ल्ड अ हॅपी प्लेस बाय चेंजिंग निगेटिव्ह थिंग्स इन टू पॉझिटिव्ह वन्स. या जगाला आपल्याला कसं बनवायचं आहे? हॅपी प्लेस, आनंददायी जग बनवायचं आपल्याला. काय करून? बाय चेंजिंग निगेटिव्ह थिंग्स. या जगामधल्या जितक्या काही निगेटिव्ह थिंग्स आहेत, म्हणजे वाईट ज्या गोष्टी आहेत, नकारात्मक ज्या गोष्टी आहेत, निगेटिव्ह थिंग्स म्हणजे त्या आपल्याला सकारात्मक करायच्या आहेत या जगामध्ये. आता इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये सॅड वर्ड दिलेले आहेत. सॅड वर्ड म्हणजे जगामध्ये काय सॅड आहे, काय दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि आपल्याला जर हॅपी वर्ड बनवायचं असेल इथे बघा, तर यांच्या विरोधात आपल्याला हॅपी वर्डच्या गोष्टी शोधायच्या आहेत. आता इथे बघा, इनजस्टिससाठी यांनी आपल्याला प्रोटोटाईप म्हणून जस्टिस दिलेला आहे. इनजस्टिस म्हणजे अन्याय आणि जस्टिस म्हणजे न्याय. म्हणजे जर या जगामध्ये अन्याय होत असेल तर आपल्याला अन्यायाचं न्यायामध्ये रूपांतर करायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. बाकीचं तर आपल्याला म्हणजे शोधायचं. आता हेट्रेड असेल तर यासाठी काय काय असू शकते ते बघा. हेट्रेड असेल तर त्याच्यासाठी शब्द आहे लव. म्हणजे यांचे फक्त आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. हेट्रेड म्हणजे तिरस्कार. तिरस्काराचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचं आहे? प्रेमामध्ये. इनजस्टिस म्हणजे अन्याय, त्याचं रूपांतर जस्टिस म्हणजे न्याय. पॉवर्टी म्हणजे गरिबी, त्याचं आपल्याला श्रीमंतीमध्ये करायचं, रिचनेस. इनटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता, आपल्याला सहिष्णुतेमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. सेल्फिशनेस म्हणजे स्वतःचा विचार करणारा, सेल्फलेसनेसमध्ये त्याचं रूपांतर करायचं, दुसऱ्यांचा विचार करायचा आहे आपल्याला. फिअर म्हणजे भीती, करेज म्हणजे धैर्य. फिअर म्हणजे भीती, आपल्याला भीती काढून लोकांमध्ये आता धैर्य निर्माण करायचं आहे. जेलसी, दुसऱ्यांवर जळणे ज्याला आपण म्हणतो, त्याचं रूपांतर आता ॲडमायरेशनमध्ये करायचं आहे, स्तुती करायची आपल्याला, जळायचं नाही दुसऱ्यांबद्दल. एनमिटी म्हणजे शत्रुत्व, त्याचं फ्रेंडशिपमध्ये रूपांतर करायचं आहे, मित्रत्वामध्ये रूपांतर करूयात. डिफरन्सेस म्हणजे एकमेकांमधील असलेले असमानता, ही असमानता निर्माण आपल्याला दूर करून एकता निर्माण करायची, युनिटी म्हणजे. अनरेस्ट म्हणजे सगळीकडे
अशांतता निर्माण न करता आपल्याला पीस म्हणजे शांतता निर्माण करायची या जगामध्ये. डर्ट म्हणजे घाण आहे, आपल्याला क्लीनलीनेस म्हणजे सगळीकडे स्वच्छता निर्माण करायची, म्हणजे हे जग कसं होईल, हॅपी वर्ल्ड होईल. सॉरो म्हणजे दुःख, आपल्याला याचं सगळ्यात रूपांतर हॅपीनेसमध्ये, आनंदामध्ये किंवा जॉयमध्ये, जॉय म्हणजे सुद्धा आनंदामध्ये रूपांतर करायचं आहे. सो इन दिस वे यू कॅन मेक द होल वर्ल्ड हॅपी. सो ऑल दीज आर द अपोजिट वर्ड्स. ओके, so this is how all the activities are there. Now let's move towards the poem The World Is Mine. खूप चांगली अशी कविता, याचा आता पूर्ण अर्थ आपण समजून घेऊयात. चला तर मग समजून घेऊया कवितेचा अर्थ. The world is mine. The world is mine. First of all, we will have the reading of the poem, and after that we will get the whole explanation of the poem. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay, and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have 2 legs, the world is mine. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. I talked with him. He seemed so calm, and if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have 2 eyes, the world is mine. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment. Then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. With legs to take me where I'll go, with eyes to see the sunset's glow, with ears to hear what I would know. Oh God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. जॉय लवलेट क्रॉफर्ड यांनी लिहिलेली ही कविता. महत्त्वाचे शब्द याच्यातले बघा. एनविड हा शब्द आहे. एनविडचा अर्थ होतो वॉज जेलस ऑफ, हेवा करणे. हॉबल वॉक विथ अ लिंप, अँड स्टेडिली म्हणजे अडखळत चालणे. आयल हा शब्द आहे इथे. आयलचा अर्थ होतो पॅसेज बिटवीन 2 rows ऑफ सीट्स म्हणजे 2 रांगांमधली जागा. व्हाईन कंप्लेन इन अ क्राईंग टोन म्हणजे रडक्या आवाजामध्ये तक्रार करणे. चला तर याचा आता अर्थ बघूयात आपण कवितेचा काय आहे. इथे द स्पीकर ऑर द पोएट इज सेइंग द वर्ल्ड इज माइन म्हणजे हे जग माझं आहे. या स्पीकरला हे जग माझं आहे केव्हा कळलं, ज्या वेळेला त्याला दुसऱ्यांजवळ ज्या गोष्टी नाहीत आधी तो तक्रार करायचा. He was complaining first of all that I do not have these things or I do not have that things. But when he came to know that other people for whom I envy, actually they do not have the basic things also. So they are lacking all those things and he has all those things. After that he started thanking God. म्हणजे दुसऱ्यांना बघून ज्या वेळेला हा लेखक किंवा स्पीकर उडत होता, हेवा करत होता की त्याच्याजवळ हे आहे तर माझ्याजवळ हे असं का नाही, त्यावेळेला त्याला हे कळतं की त्याच्यापेक्षा कितीतरी सुखी हा स्वतः असून मग त्याला देवाचं जे काही आहे आभार मानण्याची अक्कल येते, असं या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघूया त्याचा अर्थ काय आहे. केव्हा कळतं त्याला. द वर्ल्ड इज माइन. टुडे ऑन अ बस, आज बसमध्ये आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. मी एक मुलगी बघितली, खूप सुंदर अशी मुलगी बघितली आणि तिचे केस कसे होते, विथ सिल्कन हेअर, रेशमासारखे, बिलकुल रेशीम जसं असतं तलम तसं मऊ असे तिचे केस होते. आय एनविड हर, मला तिचा हेवा वाटला तिला बघून. शी सीम्ड सो गे, गे म्हणजे आनंदी, ती खूप आनंदी उत्साही दिसत होती. अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर, आणि तिच्याचसारखं, फेअर म्हणजे गोरा गोमटा, तर तिच्याचसारखा गोरा मी का नाही, तिच्याचसारखा सुंदर मी का नाही, याचा हेवा मी त्या ठिकाणी करायला लागलो. आय विश्ड आय वॉज सो फेअर.
वेन सडनली शी रोज टू लिव्ह, आणि सडनली म्हणजे अचानक, शी रोज टू लिव्ह, रोज म्हणजे उभी राहिली, टू लिव्ह जाण्यासाठी. आय सॉ हर हॉबल डाऊन द ॲल. मी काय बघितलं? आय सॉ हर हॉबल डाऊन. हॉबल डाऊन म्हणजे अडखळत चालणे. जो व्यक्ती पायाने लुळा असतो त्याला चालण्यामध्ये जो त्रास होतो त्या पद्धतीला, चालण्याच्या पद्धतीला हॉबल डाऊन असं म्हणतात. तर हॉबल डाऊन द आयल. आयल म्हणजे दोन रांगांमधली जागा. बसमध्ये ज्या दोन रांगा असतात त्यांच्यामधली जी जागा असते त्याला आयल असं म्हणतात. तर त्या दोन रांगांमधल्या जागेमधून ती जी सुंदर मुलगी होती, पाय तिचे जे काही असतील लुळे असल्यामुळे ती अडखळत चालत होती. आणि तेव्हा मी तिच्याकडे बघितल्यानंतर माझ्या तोंडून अचानक शब्द निघले, ओ गॉड फॉरगिव्ह मी. हे परमेश्वरा मला माफ कर. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. जर मी तुझ्याकडे तक्रार केली असेल कोणत्या गोष्टीची तर मला माफ कर. आता इथे तक्रार कोणती केली आहे स्पीकरने? की मी तिच्यासारखा सुंदर का नाही. आय विश्ड आय वॉज सो फेअर. तर हा हेवा त्या लेखकाने केलेला आहे किंवा स्पीकरने केलेला आहे. मग त्याला ज्यावेळेला कळलं की तिला पायच नाही आहे तर त्यावेळेला मग तो म्हणायला लागला की ओ गॉड फॉरगिव्ह मी, मला माफ कर. व्हेन आय व्हाईन आय हॅव 2 legs, द वर्ल्ड इज माइन. किमान तुम्हाला 2 पाय दिलेले आहेत आणि हे जग माझं आहे. म्हणजे या घटनेवरून स्पीकरला काय कळतं की ही इज ऑल्सो एंडाउड विथ मेनी थिंग्स. देवाने त्यालाही भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत जो त्याच्याकडे बघतच नाही. व्हॉट इज अवर टेंडन्सी? वी जनरली वॉच अदर्स. दुसरे जे लोक आहेत आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्यांच्याकडे बघून आपण आपली तुलना करायला लागतो. वी कम्पेअर विथ दोज पीपल अँड व्हाईल कम्पेअरिंग विथ दोज पीपल वी अंडर एस्टिमेट अवर क्वालिटीज ऑल्सो. आपण आपल्याजवळ काय आहे या सगळ्या गोष्टींना अंडर एस्टिमेट करत असतो. सो इट शुड नॉट बी डन ॲक्च्युली. Okay, that's a girl with fair face and silken hair. All these things are very nice, but she is not able to walk actually. But the person, the speaker is able to walk. That means he is endowed with the qualities of that also. Okay, so in this way we should think about the other things. Let's move towards the next stanza. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. आणि मग मी एका ठिकाणी थांबलो टू बाय सम स्वीट्स. काही गोड पदार्थ चॉकलेट्स वगैरे घ्यायला मी एका ठिकाणी थांबलो. द लॅड हू सोल्ड देम. लॅड म्हणजे मुलगा, द बॉय. जो मुलगा होता, हे विकणारा जो मुलगा होता, हॅड सच चार्म. त्याच्यामध्ये भरपूर असं आकर्षण होतं, चार्म होता. आय टॉक्ड विथ हिम. मी त्याच्यासोबत बोललो. ही सीम सो काम. तो खूप शांत होता. सो काम, काम म्हणजे शांत असते. अँड इफ आय वेअर लेट. आणि जर मी लेट जरी झालो असतो, इट वूड डू नो हार्म. त्याला त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नसता. इट वूड नो हार्म. आता जो काही विक्रेता असतो त्याचं काय असतं, लवकरात लवकर ते वस्तू विकून दुसऱ्याकडे लवकर कसं जाता येईल याकडे त्याचं लक्ष असतं. बट द बॉय ऑर द लॅड हू इज सेलिंग ऑल दिस थिंग्स, स्वीट्स, अँड द स्पीकर इज टॉकिंग विथ हिम. दॅट मीन्स द स्पीकर इज टेकिंग हिज टाईम ॲक्च्युली. खूप वेळ तो घालवत होता त्याच्यासोबत बोलताना, परंतु हा मुलगा जो आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याला उत्तर देत होता. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी. आणि जेव्हा मी तिथून निघत होतो तो मला म्हणाला, तो मुलगा, आय थँक यू. मी तुमचा आभारी आहे. यू हॅव बीन सो काइंड. तुम्ही माझ्यासोबत खूप दयेने मायेने बोललात. काइंड म्हणजे दयाळू. तुम्ही खूप दयाळू आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. फोक्स म्हणजे लोक. तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलायला खूप चांगलं वाटतं, खूप आवडतं म्हणे मला. यू सी आय एम ब्लाइंड. कारण काय, बघा मी आंधळा आहे. म्हणजे मी आंधळा असून सुद्धा तुम्ही माझ्यासोबत चांगलं बोललेत तर मला खूप चांगलं वाटलं त्या गोष्टीचं. ओके. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. हे परमेश्वरा तू मला माफ कर जर मी तुझ्याकडे तक्रार केली असेल. आता या पॅराग्राफमध्ये काय तक्रार, या स्टांजामध्ये काय तक्रार केली लेखकाने, स्पीकरने? दॅट ही हॅड सच चार्म. त्या मुलाजवळ खूप चार्म आहे, खूप चांगल्या पद्धतीने तो दिसत होता. तर त्याचं चार्म बघून याला सुद्धा त्याचं आकर्षण वाटायला लागलेलं होतं. म्हणजे मी इतकं सुंदर का नाही आहे म्हणून. ओके. आय हॅव 2 eyes, द वर्ल्ड इज माइन. हे परमेश्वरा मला तू 2 डोळे दिलेले आहेत आणि हे जग माझं आहे. द वर्ल्ड इज माइन. ओके. सो इन दिस वे द स्पीकर टॉक्स अबाउट हिज क्वालिटीज. लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू. लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. आणि ज्यावेळेला मी रस्त्याने आता समोर निघालो त्यावेळेला मी आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू.
मी एक मुलगा बघितला, आईज ऑफ ब्लू, आणि त्याचे डोळे कसे होते? ब्लू रंगाचे त्याचे डोळे होते, निळ्या रंगाचे, सुंदरतेचं प्रतीक आहे. ही स्टूड अँड वॉच्ड द अदर्स प्ले. तो तिथे उभा होता आणि तो बघत होता. वॉच्ड म्हणजे बघत होता. द अदर्स प्ले, दुसरे खेळत होते त्यांना, त्याच्याकडे तो बघत होता. इट सीम्ड ही न्यू नॉट वॉट टू डू. आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं, सीम म्हणजे वाटणे, ही न्यू नॉट वॉट टू डू, काय केलं पाहिजे हे त्याला कळत नव्हतं. आय स्टॉप्ड अ मोमेंट, मी एक क्षण तिथे थांबलो. अ मोमेंट म्हणजे एक क्षण. देन आय सेड, आणि मी त्याला म्हटलं, व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, तू त्या दुसऱ्या मुलांसोबत काय खेळत नाही आहे मुला? ही लुक्ड अहेड विदाऊट अ वर्ड. त्याने माझ्याकडे न बघता समोर बघायला लागला आणि तो काहीच बोलला नाही, विदाऊट अ वर्ड. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि मग मला कळलं की तो बोलू शकतो, ऐकू शकत नाही. हिअर म्हणजे ऐकणे. तो ऐकू शकत नाही. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, हे परमेश्वरा, मी काही जर तुझ्याकडे तक्रार केली असेल, व्हाईन म्हणजे तक्रार करणे, तर मला माफ कर. किमान तुम्हाला आय हॅव 2 इयर्स, 2 कान दिलेले आहेत. द वर्ल्ड इज माइन, आणि हे जग त्यामुळे माझं आहे. ओके, सो द क्वालिटीज दॅट पर्सन हॅज, ही कम्स टू नो अबाउट द क्वालिटीज, वॉट एव्हर द थिंग दॅट ही इज एंडाउड विथ. परमेश्वरने त्याला काय काय दिलेलं आहे आणि त्या इतरांजवळ काय काय नाही हे त्याला नंतर कळतं, ज्यावेळेला तो स्वतःकडे बघतो त्यावेळेला. विथ लेग्स टू टेक मी व्हेअर आय विल गो, विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. या पायांनी मी कुठेही जाऊ शकतो. टू टेक मी व्हेअर आय विल गो, जिथे कुठे मला जायची इच्छा असेल त्या ठिकाणी मी जात असतो. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, आणि या डोळ्यांनी देवा परमेश्वरा तू दिलेल्या या देणगीमुळे मी जो सनसेट आहे, हा जो मावळता सूर्य आहे, तो सुद्धा बघू शकतो, त्याची चकाकी बघू शकतो. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो, आणि कानांनी मी काही जे काही मला माहीत करून घ्यायचं असेल ते सगळं ऐकू शकतो. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, देवा परमेश्वरा मला माफ कर जर मी तक्रार केली असेल तर. आय एम ब्लेस्ड, मी खूप भाग्यशाली आहे. इंडीड, खरोखर. द वर्ल्ड इज माइन, हे जग माझं आहे. तू दिलेल्या देणगींमुळे हे जग कसं झालं? हे जग माझं झालं, म्हणून मी खूप भाग्यशाली आहे. तुझा आशीर्वाद असाच माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहू दे, असं इथे स्पीकर म्हणतायत. जॉय लवलेट क्रॉफर्ड याचे कवी आहेत. अतिशय महत्त्वाची आणि एक चांगला संदेश देणारी ही कविता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आहे. आपल्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेला इतरांसोबत कम्पॅरिझन करतो त्यावेळेला आपण स्वतःच्या क्वालिटीजकडे बघत नाही. ॲक्च्युली ही कविता आपल्याला सांगते की टू लुक टुवर्ड्स यू ओनली, स्वतःकडे बघा. ज्यावेळेला आपण स्वतःकडे बघूयात त्यावेळेला कळेल आपल्याला आपल्याजवळ काय काय आहे. या आधीच्या 10वीच्याच धड्यामध्ये आपण एका धड्यामध्ये बघितलेलं आहे, द बेगर हू चेंज द लाईफ नावाचा जो धडा होता, त्यामध्ये सुद्धा हेच बघितलेलं आहे की यू शुड नॉट कंप्लेन अबाउट द अदर थिंग्स व्हॉट अदर्स हॅव. दुसऱ्यांकडे बघून, जे रिच लोक असतात किंवा जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्यांच्याकडे बघून आपण नेहमी कंप्लेंट करत असतो की माझ्याजवळ हे नाही आहे, माझ्याजवळ ते नाही आहे. सो वी शुड नॉट कंप्लेन ऑल दोज थिंग्स. ॲक्च्युली वी शुड थिंक अबाउट व्हॉट एव्हर द गुड थिंग्स दॅट वी हॅव. जर आपल्याजवळ चांगलं घर आहे राहण्यासाठी, तर आपण मोठी बंगल्याची इच्छा करू नये. कारण आपण त्या लोकांकडे बघितलं पाहिजे जे झोपडीमध्ये राहतात, त्यांचं जीवन कसं चालू आहे आणि आपलं कसं आहे. आपण त्यापेक्षा तरी चांगलं आहोत की नाही. म्हणजे आपल्यापेक्षा कमी लोकांकडे जर आपण बघितलं तर नक्कीच आपण सुखी राहूयात, आपल्या जीवनामध्ये आनंद टिकून राहील. नेमकं आपण हेच करत नाही. दुसऱ्याकडे सायकल असेल आणि तुम्ही पायी असाल तर तुम्ही आपल्या पालकांकडे नेहमी कंप्लेंट करत असाल की मला सायकल हवी, त्याचाच तगादा आपण लावत असतो. परंतु त्याच्याजवळ सायकल, दुसऱ्याजवळ सायकल असेल, परंतु तुमच्यापेक्षा जो खालचा विद्यार्थी आहे त्याच्याजवळ जर चालण्यासाठी पायसुद्धा नसतील, लुळं असेल, त्याला सायकल पण चालवता येणार नाही, तर किमान देवाने तुम्हाला पाय तर दिलेले आहेत, याचा आभार आपण मानत नाही. सो वी शुड बी थँकफुल अबाउट दॅट थिंग्स. आणि इच्छा काय आहेत, आपल्या अनफुलफिल्ड डिझायर्स जे असतात या मरेपर्यंत संपत नसतात. आज तुम्ही पायी चालत आहात तर तुम्हाला उद्याला सायकलची इच्छा होईल, सायकल मिळाल्यानंतर तुम्हाला बाईकची इच्छा होईल, बाईक मिळाल्यानंतर तुम्हाला कारमध्ये जाण्याची इच्छा होईल. मग कारमध्ये वेगवेगळ्या कार्स, मग आता साधी घेतली नंतर एक्सपेन्सिव्ह घेऊ, असल्या इच्छा आपल्या मनामध्ये राहत असतात. सो धिस इज अ नेवर एंडिंग प्रोसेस. ॲक्च्युली ही काही प्रोसेस थांबत नसते. सो वी शुड बी थँकफुल वॉट एव्हर द थिंग दॅट वी हॅव विथ अस. आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यांचा आभार मानून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. म्हणून तुम्ही सुखी राहाल. दिस इज द की टू बी सक्सेसफुल अँड हॅप्पी. ॲक्च्युली दुसऱ्यांजवळ नेहमी काय आहे याची तुलना करत बसल्यामुळे आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याजवळ आपल्याला किंमत नसते आणि आपण नेहमी दुःखी असतो. सो इफ यू वॉन्ट टू बी हॅप्पी, लुक ॲट युअर सेल्फ.
जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर आपल्या स्वतःकडे बघा. माझ्याजवळ काय काय गोष्टी आहेत त्याची यादी करा आणि दुसऱ्यांजवळ काय नाही, माझ्याजवळ ज्या गोष्टी आहेत ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल की किमान माझ्याजवळ या तरी गोष्टी आहेत म्हणून. सो वाईल लिव्हिंग युअर लाईफ यू शुड हॅव दिस थिंग्स इन युअर माइंड. ओके, काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा इथे. आपण इथे बघूयात रायमिंग वर्ड्स. आता इथे जी पोएम आहे ना मित्रांनो, ही पोएम थोडीशी प्रत्येक स्टांजामध्ये वेगवेगळ्या ओळी आहेत. 1 2 3 4 5 पहिल्या स्टांजामध्ये आहेत, दुसऱ्या स्टांजामध्ये त्या वाढलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 झालेल्या आहेत. सो अनइवन दिलेल्या आहेत, म्हणजे एकच असं दाखवलेलं नाही आहे. याच्यात आपल्याला काही रायमिंग वर्ड्स शोधायचे असतील तर ते रायमिंग वर्ड्स तुम्हाला सगळ्यात शेवटी दिसतील. हेअर, फेअर हे रायमिंग वर्ड्स आहेत. व्हाईन, माईन हे रायमिंग वर्ड्स आहेत. आता याची रायमिंग स्कीमसुद्धा आपल्याला एका प्रश्नामध्ये विचारलेली आहे, तर तुम्हाला दिसेल हेअर, फेअर हे 2 राईम होत आहेत. म्हणजे काय होईल याची रायमिंग स्कीम इथे होऊन जाईल ए, फेअरचा सुद्धा होईल ए. ओके, नवीन वर्ड आला एल, याचं होऊन जाईल बी. आता व्हाईन नवीन शब्द आहे सी आणि माईन नवीन शब्द आहे सी, म्हणजे ए ए बी सी सी अशी पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम होऊन जाईल. ओके, दुसऱ्या स्टांजाची अशीच तुम्हाला बनवायची आहे. ओके, सो दिस इज हाऊ द रायमिंग स्कीम इज देअर. याच्यात काही इंटरनल राईम्ससुद्धा दाखवलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील काम, हार्म हे जे शब्द आहेत हे इंटरनल राईम्स या प्रकारात मोडतात. रिपिटेशन सारखा जो अलंकार इथे वापरलेला आहे बघा, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आय हॅव टू लेग्स द वर्ल्ड इज माइन. पुन्हा पुन्हा ह्या ओळी ज्या काही आहेत त्या रिपीट झालेल्या आहेत कवितेमध्ये. सो दिस इज वन ऑफ द फीचर्स ऑफ द पोएम. ओके, सो धिस लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी सिम्पल. आपण हे सांगू शकतो. आपल्याला ज्यावेळेला क्रिटिकल ॲप्रिसिएशनचा प्रश्न विचारला जातो त्यामध्ये तुम्ही हे मुद्दे मांडू शकतात. द लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी सिम्पल, इझी टू अंडरस्टँड. ओके, आय लाईक द theme or the crux of the poem. The message in the poem is very nice, that we should love whatever the things that we have. Okay, so this is how you can write the things. जर इथपर्यंत तुम्हाला मीनिंग समजलेलाच असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्यामुळे मिळणार आहेत. असंच इंग्लिश फ्लुएंटचे व्हिडिओज वगैरे बघत राहा. अजून व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकतात. पूर्ण सिलेबस मी यावर अपलोड आधीच केलेला आहे, तर ते सुद्धा व्हिडिओज बघा. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.